वायुदाब पट्ट्यांचे, इथे करेक्शन करा, वायुदाब पट्ट्यांचे आंदोलन या घटनेची चर्चा करा आणि स्थानिक हवामानावर होणारा परिणाम स्पष्ट करा. डिस्कस द फिनॉमिना ऑफ शिफ्टिंग ऑफ प्रेशर बेल्ट्स अँड इट्स इम्पॅक्ट ऑन लोकल क्लायमेट. एकदम स्टॅटिक क्वेश्चन आहे, राईट. शिफ्टिंग ऑफ प्रेशर बेल्ट्स किंवा वायुदाब पट्ट्यांचे आंदोलन. दोन स्टेटमेंट पाठ करून घेतले ते तुमच्या सगळ्यांकडून. काय स्टेटमेंट आहेत? एका सुरात, सर्व वायुदाब पट्टे उन्हाळ्यामध्ये उत्तरेकडे आंदोलन करतात आणि हिवाळ्यामध्ये दक्षिणेकडे आंदोलन करतात. ठीक आहे. समरमध्ये नॉर्थ आणि विंटरला साऊथ. तेवढाच पार्ट एक्सप्लेन करायचा आहे, बाकी काहीही एक्सप्लेन करायचं नव्हतं याच्यामध्ये. क्लिअर? नाउ इंट्रोडक्शन. अत्यंत मोघम आणि जनरल इंट्रोडक्शन आहे. याच्यामध्ये तुम्ही लिटरली काय करू शकत नाही. करंट अफेअर्स नाही आणू शकत, डिफाईन नाही करू शकत, राईट. वायुदाब पट्ट्यांबद्दल लिहून पण काही फायदा नाहीये. तर काहीतरी ललित निबंध तुम्ही या ठिकाणी लिहायला सुरू करा की हे वायुदाब पट्ट्यांचं आंदोलन हवामानाची एक अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे, ज्यामुळे असं काहीतरी. त्याच्या पलीकडे इथे पर्याय नाहीये. एक जेनेरिक मोघम असं इंट्रोडक्शन असेल आणि ऍक्सेप्टेबल पण आहे, कारण की यू रिअली कॅनॉट हॅव व्हेरिएशन. क्लिअर? नाउ इंट्रोडक्शनचा पार्ट झाला. कम टू बॉडी पार्ट. बॉडी पार्ट मध्ये अगेन दोन सेगमेंट आहेत. एक, तुम्हाला वायुदाब पट्ट्यांचं आंदोलन एक्सप्लेन करायचं आहे आणि दुसरा या ठिकाणी एक्सप्लेन करायचं आहे ते म्हणजे याचा स्थानिक हवामानावर परिणाम. कोणत्या तरी एका आन्सर शीट मध्ये वायुदाब पट्ट्यांच्या आंदोलनावर जे उत्तर आलं होतं ते आंदोलनासंदर्भात उत्तर जास्त होतं. लिटरली आंदोलन, धरणा, त्याच्यावर उत्तर लिहिलेलं. क्लिअर? तर असं काही करू नका. क्लिअर? सो तो गरिबीचा जोक नाही, मृत्यूदराचा जो जोक सांगितलाय ना, ऑप्शनलला सांगितला, जीएस ला नाही सांगितलं. सांगितलंय ना जीएस ला पण. कोणत्या तरी एका पेपर मध्ये मृत्यूदराची परिभाषा विचारली होती आणि उत्तर सुरू होतं की मृत्यू हा अटळ आहे. तेव्हा मला जीवनावर क्लॅरिटी आली. चला, आंदोलना संदर्भात जेव्हा तुम्हाला लिहायचं आहे, एकदम सिंपल 3 स्टेटमेंट मध्ये हा पार्ट फुलफिल करा की सर्व वायुदाब पट्टे उन्हाळ्यामध्ये उत्तरेकडे आंदोलन करतात आणि हिवाळ्यामध्ये दक्षिणेकडे आंदोलन करतात. ठीक आहे, पॉइंट नंबर 1. त्यानंतर दुसऱ्या पॉइंट मध्ये याचं सांगा कारण. राईट? कारण काय? सूर्याचे भासमान, भ्रमण आणि पृथ्वीचा अक्ष, ऍक्सियल टिल्ट. अर्थ आहे रिव्हॉल्व करते, पृथ्वीभोवती फिरते आणि पृथ्वीभोवती फिरत असताना पृथ्वी कशी आहे? तिच्या अक्षावर झुकलेली आहे. राईट? त्यातून आपल्याला हे वायुदाब पट्ट्यांचं आंदोलन होताना दिसतं. फक्त याच्यामध्ये एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन ही द्यायची आहे की या वायुदाब पट्ट्यांच्या आंदोलनामध्ये थोडा लॅग असतो. लॅग असतो म्हणजे काय? तुमचा समर सोल्स्टाईस, ठीक आहे, त्याला उन्हाळी काय म्हणतात? अयन दिन. उन्हाळी अयन दिन कधी असतो? 21 जून. क्लिअर? पण 21 जूनला उन्हाळी अयन दिन असेल तर वायुदाब पट्ट्यांचं आंदोलन त्याच्या नंतर थोडं सुरू होतंय. तर हा लॅग आहे. हा लॅग लक्षात ठेवा. क्लिअर? सो इथे तुम्ही आंदोलन सांगितलात, याच्यासोबत एक डायग्राम ड्रॉ करा. डायग्राम कशी ड्रॉ करणार? डायग्राम मध्ये 3 कॉलम करा. राईट? आणि इथे तुम्ही दिवस दाखवणार कोणता? इथे तुम्ही दिवस दाखवणार तो म्हणजे विषुव दिन. राईट? इथे उन्हाळी अयन दिन आणि इथे हिवाळी अयन दिन. ती माझ्या पीपीटी किंवा कोणत्या तरी नोट्स मध्ये डायग्रामच असेल. बॉक्स आहे, माझी पीडीएफ रेफर करा, पीपीटी, क्लासरूम पीपीटी रेफर करा, तिथे तुम्हाला ही डायग्राम मिळून जाईल. आणि त्याच्यामध्ये दाखवलंय की ह्या वायुदाब पट्ट्यांचं आंदोलन किती डिग्रीने होतं. 5 ते 10 डिग्रीने हे शिफ्ट होतात. उन्हाळ्यामध्ये उत्तरेकडे दाखवा, हिवाळ्यामध्ये दक्षिणेकडे दाखवा. क्लिअर? पहिला पार्ट फुलफिल झाला. त्यानंतर जेव्हा आपण स्थानिक हवामानाची चर्चा करतोय तर या ठिकाणी वायुदाब पट्ट्यांच्या आंदोलनाचा परिणाम सांगितला होता.
ऍक्च्युली तो सांगायचा होता. वायदा पट्ट्यांच्या आंदोलनाचा परिणाम काय सांगितला? वायदा पट्ट्यांच्या आंदोलनाचा एक परिणाम सांगितला होता, तो म्हणजे काय? भूमध्य सागरी प्रकारच्या हवामानाची उत्पत्ती. राईट. त्यानंतर दुसरा परिणाम पण आहे. कोणत्या प्रकारचं हवामान? मान्सून हवामान. मान्सूनची उत्पत्ती कशामुळे होते? मान्सूनची उत्पत्ती सुद्धा वायदा पट्ट्यांच्या आंदोलनामुळे होते. राईट. शिफ्टिंग ऑफ प्रेशर बेल्ट. कारण की सर्व प्रेशर बेल्ट नॉर्थला शिफ्ट होतात, तर तुमची ITCZ जी अदरवाईज कुठे लोकेटेड आहे, इक्वेटरला, विषुववृत्तावर, ती ITCZ सुद्धा नॉर्थला शिफ्ट होते. क्लिअर. म्हणून मान्सूनची घटना होते. सिमिलरली भूमध्य सागरी प्रकारच्या हवामानामध्ये काय सांगायचंय? आठवतं का भूमध्य सागरी प्रकारचं हवामान? कधी पाऊस पडतो? हिवाळ्यामध्ये पर्जन्य. आणि उन्हाळा कसा असेल? उन्हाळा आहे कोरडा. मग उन्हाळा कोरडा का आहे? तर वायदा पट्ट्यांच्या आंदोलना कारण उन्हाळ्यामध्ये जो उप उष्ण कटिबंधीय जास्त दाबाचा पट्टा आहे तो कुठे आहे? भूमध्य सागरी प्रदेशावर. क्लिअर. मेडिटेरेनियन रिजन वर आहे. हा तुमचा आफ्रिकेचा भाग, सहाराचं वाळवंट. सहाराचं वाळवंट का निर्माण होतं? PYQ 2014. इथे काय आहे? सबट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट, उप उष्णकटिबंधीय जास्त दाबाचा पट्टा, नॉर्मल कंडिशन. उन्हाळ्यामध्ये काय होईल? सर्व वायदा पट्टे कुठे चालले? उत्तरेकडे. म्हणजेच उन्हाळ्यामध्ये हा जो वायदा पट्टा आहे हा कुठे येईल? भूमध्य सागरी प्रदेशावर. आणि जेव्हा हा पट्टा भूमध्य सागरी प्रदेशावर आला तर उन्हाळ्यामध्ये या भूमध्य सागरी भागामध्ये पाऊस पडेल का? नाही. भूमध्य सागरी प्रदेश कसा असेल? कोरडा असेल. ही डायग्राम पण दाखवायची आहे. क्लिअर. की भूमध्य सागरी प्रदेशांमध्ये नेमकी काय परिस्थिती उत्पन्न होते? उन्हाळा कोरडा आणि मान्सून हवामान. क्लिअर एव्हरीवन? ठीक आहे. लास्ट कन्क्लुजन काय करणार? या घटनेचे आर्थिक परिणाम आहेत का? मानवी जीवनाला प्रभावित करतं ना, कारण की वायदा पट्ट्यांच्याच आंदोलनामुळे मान्सून आणि भूमध्य सागरी प्रकारच्या हवामानाची उत्पत्ती होते, जी जागतिक अर्थव्यवस्थेसाठी सुद्धा महत्वाची आहे. कारण मान्सूनचा जो प्रदेश आहे उच्च लोकसंख्येचा प्रदेश आहे आणि येथील कृषी मान्सूनवर अवलंबून आहे. भूमध्य सागरी प्रदेशामध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं ऍग्रिकल्चरली इम्पॉर्टंट रिजन आहे भूमध्य सागरी प्रदेश. कोणकोणत्या शेतीचा त्या ठिकाणी उल्लेख केला होता? फळबागांची शेती मोठ्या प्रमाणात भूमध्य सागरी प्रदेशांमध्ये होते. त्याचा संदर्भ पण तुम्ही कन्क्लुजन मध्ये देऊ शकता.